नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय उपवासाला चालणारी एक गोड रेसिपी आणि ती म्हणजे रताळ्याचे गुलाबजाम. अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखीच टेस्ट लागते आणि तसेच सॉफ्ट आणि ज्युसी बनतात. त्यामुळे उपवासात खायला खूप मजा येते. अगदी ओळखतच नाही की हे खव्याचे गुलाबजाम नसून रताळ्याचे गुलाबजाम आहेत आणि बनवायलाही खूपच सोपे आणि अगदी कमी साहित्यात बनतात. चला तर मग पटकन सुरुवात करूया खास उपवासासाठी रताळ्याचे गुलाबजाम बनवायला. रताळ्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 3 मीडियम साईजची रताळी घेतलेली आहेत, जी वजनी पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम आहेत. ही रताळी मी कुकरच्या डब्यात पाणी न घालता झाकून ठेवून त्याला 3 शिट्ट्या करून उकडून घेतलेली आहेत. कुकरमध्ये खाली पाणी घालायचे, पण ज्या डब्यात आपण रताळी शिजवणार आहोत त्या डब्यात मात्र पाणी घालायचे नाही. डब्यात पाणी न घालता झाकून उकडल्यामुळे रताळी जास्त पाणी शोषून घेत नाहीत आणि आपल्याला अशीच रताळी हवी आहेत, जी व्यवस्थित शिजलेली तर असायला हवीत, पण जास्त पाणी शोषून घेऊन पचपचीत झालेली नकोत. आता या सर्व रताळ्यांची साल काढून घेऊन ही किसून घ्यायची आहेत, जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाही. आता या किसलेल्या रताळावरती सर्वात आधी पाव चमचापेक्षा थोडी जास्त बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी ही 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. यामधली आपल्याला लागेल तेवढीच मिल्क पावडर यावर घालायची आहे. मिल्क पावडरचे फिक्स असे प्रमाण नाही, कारण हे प्रमाण रताळ्याच्या ओलसरपणावर अवलंबून असते. रताळी जर जास्त ओलसर झाली असतील तर मिल्क पावडर जास्त लागू शकते आणि मिल्क पावडर जर जास्त झाली तर गुलाबजाम थोडेसे घट्ट बनू शकतात. म्हणून रताळी शिजवताना पाणी न घालता शिजवून घ्यायचे आहे. आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता 1 वाटी मिल्क पावडर मधली एवढी मिल्क पावडर उरलेली आहे. अशा प्रकारचे थोडेसे मऊस मिश्रण बनवून घ्यायचे आहे आणि 8 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे, कारण यामधली मिल्क पावडर रताळ्यामधले मॉइश्चर शोषून घेते आणि मिश्रण यापेक्षा अगदी थोडेसे घट्ट बनते. त्यामुळे गुलाबजामचे गोळे बनवण्यासाठी आपल्याला हवे तसे टेक्स्चर मिळते. आता या मधल्या वेळेमध्ये आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. पाक म्हणजे अगदी घट्ट एकतारी पाक वगैरे बनवायचा नाही, तर त्यापेक्षा थोडेसे पातळ म्हणजे जस्ट थोडासा चिकटपणा असलेले एक सिरप बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी 1 कप साखरेमध्ये 1 कप पाणी घालून याला उकळत ठेवायचे आहे. सतत ढवळत राहून उकळी आल्यानंतर पुढे 3 ते 4 मिनिटे याला मीडियम गॅसवर असेच उकळत ठेवायचे आहे. 4 मिनिटानंतर अशा प्रकारे थोडासा चिकटपणा असलेले सिरप तयार होते. आता गॅस बंद करून यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे. अशा प्रकारे आपला गुलाबजामसाठीचा पाक तयार झालेला आहे. आता झाकून ठेवलेले हे गुलाबजामचे मिश्रण हाताला थोडेसे तूप लावून घेऊन एकसारखे करून घ्यायचे आहे आणि याचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आपले सर्व गोळे आता बनवून तयार झालेले आहेत. आता एका कढईत तेल तापवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये यातील थोडे गोळे घालून मीडियम गॅसवरच हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, म्हणजे गुलाबजाम आतून कच्चे न राहता आतून व बाहेरून छान तळले जातील. तुम्ही पाहू शकता गुलाबजाम आता छान तळले गेलेले आहेत. कलरही खूप मस्त आलाय. आता हे सर्व तेलाबाहेर काढून कोमटपेक्षा थोड्याशा गरम असलेल्या या पाकात टाकायचे आहेत. आता गुलाबजामची दुसरी बॅच ही व्यवस्थित तळून घेऊन याच पाकात घालायची आहे आणि छान हलवून घ्यायचे आहे. 15 ते 20 मिनिटे मुरत ठेवल्यानंतर एकदम सॉफ्ट आणि ज्युसी असे आपले हे रताळ्याचे गुलाबजाम आता तयार झालेले आहेत, जो उपवासात खायला एक खूप चांगला ऑप्शन आहे. रताळ्याचा कोणताही फ्लेवर या गुलाबजामला येत नाही. याचा रंग, टेक्स्चर आणि टेस्ट अगदी खव्याच्या गुलाबजाम सारखीच लागते. त्यामुळे मला खात्री आहे तुम्हालाही हे रताळ्याचे गुलाबजाम नक्की आवडतील. तर येणाऱ्या उपवासाला माझ्या या पद्धतीने हे रताळ्याचे गुलाबजाम तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.